निधी संदर्भातली तक्रार ऐकली नसल्याचं शरद पवार म्हणाले। समितीचा मी एक सदस्य आहे, मीटिंग होईल तेव्हा चर्चा करू असंही पवार म्हणाले। महायुतीमध्ये सर्वांना सारखा निधी मिळावा असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। पुण्याच्या निधी संदर्भात कोणती माहिती नाही असं सुनील तटकरे यांनी म्हटलं। आपण बघतोय पुण्याच्या निधी संदर्भात कोणतीही माहिती नसल्याचं सुनील तटकरे म्हणालेले आहे, तर निधी संदर्भात तक्रार ऐकली नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय। समितीचा मी एक सदस्य आहे, मीटिंग होईल तेव्हा चर्चा करू असंही शरद पवार म्हणालेले आहे। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी जे पूर्वीचे पालकमंत्री होते चंद्रकांत पाटील यांनी जे निधी प्रस्ताव दिला होता त्याला स्थगिती दिली आणि त्यांनी आता तक्रार केलेली जिल्हाधिकाऱ्यांकडे की आताचे पालकमंत्री अजित पवार हे आम्हाला निधी देत नाही, त्याची तक्रार केली आणि 800 कोटी रुपये जे राष्ट्रवादी अशी काही तक्रार मी काय केली नाही। त्या कमिटीचा मी एक सभासद आहे, त्याची मीटिंगही झालेली नाही। मीटिंग होईल त्यावेळेला हे सगळे विषय पुढे येतील तेव्हा चर्चा करू। युतीमध्ये महायुतीमध्ये सर्वांना सारखं त्या ठिकाणी फंडिंग झालं पाहिजे, सर्वांना सरकारमधल्या योजना त्या ठिकाणी पोहोचल्या पाहिजे याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे। पण शेवटी यांनी घेतले का त्यांनी घेतले का, शेवटी पुण्याचा विकास होणार आहे ना। या सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी उद्या चंद्रकांत दादांनी भाजपच्या कार्यकर्त्याला जर थोडं जास्त दिलं आणि थोडं कोणाला कमी झालं, शेवटी पैसे जाणार कुठं आहे, सोलापूरमध्येच जाणार आहे। त्यामुळे शेवटी विकास यांनी केला की त्यांनी केला सारखाच होणार आहे, शेवटी पैसे खर्च होणार आहे याचं महत्त्व आहे। मला त्या विषयावरती माहिती नाही, त्यामुळे सरकारच्या कामाच्या प्रक्रियेमध्ये माझा सहभाग त्या ठिकाणी नाही। या बाबतीमध्ये दादा उपमुख्यमंत्री आहेत, अनेक वर्ष पुण्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत, ते त्या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी सांगू शकतात। वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं कुठे ना कुठेतरी ऐकायला मिळत असतं। एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातला निर्णय सगळेजण करतील।